कोणतरी लावते. हॅलो हॅलो. हा बोल. कुठे आलोय जरा बाहेर. बाहेर कुठं? आलोय सामान्य मित्र जरा पोरांसोबत. अरे काय पोरांसोबत? तुला काय अक्कल आहे का नाही? तर लग्न करायचंय ना तुला माझ्यासोबत. मी इथं काय करते? करायचंय ना मग. करायचंय ना म्हणजे जरा काम धंदे शोधते. नाना मला किती बोलतात तुझ्यावरून माहितीये का? एक तर पहिलेच ते म्हणतात ते नातं नाही जुळत असं तसं. मी मागच्या वेळेस त्यांना बोललेली, मग ते नाही म्हणतात. ते सरळ सरळ लागणार. ते म्हणतात त्या पोराचं नावच घेऊ नको माझ्यासमोर. मला ते नाव काढलं तरी डोकं फिरतं म्हणतात. जरा म्हातारं जरा डोकर पडलंय का रे? डोकर पडलंय का म्हणजे? नातं नाहीच जमत आपलं तरी आपण करतोय तर करतोय. मग त्याच्यात तुला काम धंदे बघायला नको, काय नको? बघेन ना मग मी काम काय काय असंच राहतो काय मी. त्याच्याकडे बोंबलत हिंडतोय तू. तुला काही काम धंद्याचं बघता येतं का नाही? बाकीची बडबड बंद कर. काय झालं नानाला काही विचारलं का नाही तू आपल्या लग्नाचं? विचारलंय मी. काय म्हणले मला? तेच बोलले ते त्याचं काही सांगू नको मला. म्हणजे त्याचं नाव पण घेऊ नको. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? त्याचं नातं आपलं जमत नाही. ते काही डोकं चालत काय माहिती नाना. काही म्हणजे ते मला तेच बोलतात का त्याचं नातं बसत नाही. एक तर तुला माहिती आहे आणि तू सारखं सारखं तेच मला बोलू नको. त्याच्यात ते पोरग आहे टुक्कार. मला तर बिलकुल पटत नाही ते पोरग. तुझ्यासाठी मी चांगला मुलगा बघतो असंच त्यांचे हेच उत्तर आहे मला. काही बाप ना काही डोकं लावून राहिलं बरं का. अरे मग तू पण काम धंदे बघणच ना. तू नुसतं हिंडत राहतो मग काय होणार आहे? त्यांना तेच दिसतं ना. तू करतो पण तेच. मग करीन ना काम बिम करीन काहीतरी करीन. मला काय बाकीचं माहित नाही. तू तुझ्या बापाला विचार. नाही जर नाहीच म्हणत राहिले ना मग मी जाईन तुला घेऊन. आत्ताच सांगतो. मग मी नाही विचार करणार का आत्ताच सांगतो तुला ते पण. मी बघितलंय आता एकदा विचारले ते तर काय ऐका ना. तरी एकदा बघते विचारून आता लास्टचं काय म्हणतात ते काय नाही. आणि जर नाहीच बघितलं नाहीच ऐकलं त्यांनी तर मग बघू. मला बघून बिघून नाही मी घेऊन जाईन तुला. मग मी नाही विचार करणार त्यांचा. तू पण नाही विचार करत बस मग तेव्हा नंतर नेल्यानंतर. बरं बघू. बघते मी. आता तर घरी नाही येते. मी आले ना मग मी त्यांच्याशी बोलते. बघू काय म्हणतात ते काय नाही ते. मग त्यानुसार सांगेल मी तुला. काय ऐकलं तर ठीक आहे. नाही ऐकलं तर बघू मग. ठीक आहे मला सांग मग ते काय म्हणतात काय नाही. नाही तर मग मी करतो तयारी तशी माझी. ठीक आहे सांगते मी तुला. बघते आल्यावर बोलते. ठेव चला. हा. घरनी आईची माया कशी जाईल वाया. आभळ लागलं या गाजाया. घरनी आईची आभळ बिवळ आलंय भाऊ. आता मध्ये घरी जातो. आता कोण हातपाय धुतो तो. ते काय चाललं त्यांच्यासाठी मत 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 चाललेली आहे. पाणी ऐकलं कोणता ठोकर. लाईटी नाही लाईट हे करते भाऊ. वाहती आई सायपण चालू झाले. आले तुम्ही? खरे माऊ काय तुमची वाट बघत होते. अरे देवा. अरे बाई थोडं रान राहिलं होतं. ते रान घेतलं बांधून. आता कपाशी लावायची ना. ते दंड राहिले ओढायचे. ती घेतली ओढून. आणि म्हटलं मग चला आता का नाही जाऊ म्हणलं. ते गडी येतो म्हणलं. ते काय आले नाही. तो काय चाल बाई? काय नाही. आता आहे ना मस्त आपलं पाणी आणि प्यायला आणि मस्त चहा कर आता. हा करते करते. चल. अरे पंढरनाथ बाई आणलं पाणी. पाणी मग गार नाही कर मग पाणी. नाही आत्ताच टाकलो तो माठात. अरे ना आता थोडा वेळ झाला फक्त 5-10 मिनिटं झाले टाकले. हा काय करते बाई. ऊन किती मा भयंकर ऊन आहे. किती हिटे जवळजवळ 40 किती. कसं काय पाणी गार व्हायचं. झालं होतं ते संपलं. आता आम्ही पिऊन पिऊन सगळं संपून गेलं. असं आहे का? आताच टाकलं होतं मी. जाऊ दे मध्ये. बाई काय मग मजा येते ना. काय आज घरीच थांबले. हा आज काय तर असं मला चेहरा वेळ असं काय असं ते असं दिसलं असं मूड मध्ये असं एकदम नेमकं. नाही तसं काय नाही. बर मग तुम्ही आहे ना लवकर म्हणून मी थांबले. मग खाडा केला मी डायरेक्ट घरीच थांबले. मग ड्युटी गेलीच नाही का? नाही गेले मी. मला जरा बोलायचं होतं तुमच्यासोबत. काय ग? काय नाही तेच लग्नाचं माझ्या. लग्नाचं? काय कोणतं? ते तुम्हाला सांगितलेलं तो. कोणतं तू? तुम्हाला सांगितलं नाही तो का मुलगा? मी? हा
काय डोकं पड्याने बोलू राहिली काही नाही. हं? तू त्याचं नाट काढून टाकतो डोक्यातून काढू. मला तो मुलगा मला आवडत पण नाहीये आणि आपलं संबंध पण बसत नाही. महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला संबंध बसत नाही. संबंध बसत नाही पण ते कुठे आपले सख्खे लागतात तेव्हा लांबून नातं लागतं ना ते, मग कशाला पकडायचं. अरे हा लोक नाव ठेवते उलट सुलट केल्यावर बाई. आपण ते थोडे आपले सख्ख लागतं लगेच. अरे हा सक्क जर न लागत पण ते पोरग मला बाहेरून 2-3 ठिकाणी चौकशी केली मी. ते पोरग भंगार आहे थोडं. नाही काय भंगार बिंगार नाहीये ते, चांगलं आहे. आता मी म्हणजे ओळखते तू त्याला. तू जास्त शहाणी आहे का तुला माहिती आहे. तुला बाप समजून सांगत म्हणजे बाप काय तुझं वाटलं करायला बघतोय का. नाही पण तो चांगला आहे. मी एवढे वर्ष झाले त्याच्यासोबत राहते, मला माहिती आहे. अरे तू त्याच्या संघ वैयक्तिक राहते तुला चांगले. त्यांचे घरदार कॅरेट काय माहिती तुला, त्यांची बाकीची काय परिस्थिती आहे, त्यांची काय आहे काही नाही, त्यांची घरची काय परिस्थिती. ते मुलगा काय तुला दावितो एक करतो एक असं असं काही. ते फंटूच मुलगा आहे आणि तुला तुझ्यासाठी एक स्थळ असं मी असं सुंदर शोधलेलं आहे ना कधी पात्र आहे. आणि कोणत्या बापाला वाटत लिखित असं वाईट व्हावा किंवा असं काही हे नाही. मला काय वाटत नाही का. आता माझी मुलगी एवढी मोठी शिकलेली आहे. आता मी तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ पाहून ठेवलंय असं मस्त. तू म्हणली म्हणजे गाडी बिडी बंगला बिगला एकदम टाकाटे. तू अजिबात ते शिकवू नको. नाही नाही मला नाही करायचंय. मला त्याच्यासोबतच लग्न करायचं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय हट्टी हो तू माणसं म्हणजे बापाला तू ऐकायचंच नाही बा तुला. पण मला राहायचंय ना, मला लग्न करायचंय, मला संसार करायचंय. मग मला अरे आज जाशील खोड्या बावळ्यावानी काही एखाद्या लेकराचं जाशील पाचशे पुढं मग घेशील काहींचं वाटलं करून. लेकर आज दिसते देखणे भूक नाही. खाली पाठीमागं काही आहे का. पाठीमागं बॅकग्राऊंड पाहावं लागत त्याचा कसा आहे काय वावर शिवर माणसं बिनचं कसं काय हे पाहिले पाहिजे नाही. माहितीये मला त्याच्याबद्दल सगळी. आणि राहीन मग मी त्याच्यासोबत. आता तो नाहीये कामाला पण जाईल तो बघताय त्याचं काम. मग तू तुझ्या हाताने वाटलं करून घ्यायचं. तू घे मग तुला जर नसलं ऐकायचं तर माझं तर नसलं ऐकायचं तुला तर. हा तुला जर तुझ्या मनात शान झाली असली तर तू तुझ्या मनाने करून घे. मग तू काय असं नसेल ते तुला जर बापाचं ऐकत असलं कोणता बाप वाटलं करेल असा. हा पण तुझं काही बी त्या परत नाही होणार. चांगलंच होईल. चांगलं होईल ना. कर तू तुझ्या पद्धतीने माझं मला सांगू नको काय नको. आता याला सांगते मी फोन करून. हे काय ऐका ना. जाऊन दे बघू आता. अरे नळ्या पाहिल्यापासून तशा गाठायच्या करायच्या एक एक मस्त एक एक म्हणाल एक एक शिने भाऊ काही कामं नावाचं. कोणता बाप एखाद्या पोरं वाटलं करीन बरं. हां त्या पोरं सांगून 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 तुम्हाला तर बरं शिन आला नको ते नसताना काही कामं नावाचं. 4 दिवस झाले का तेच बनलं 4 दिवस झालं का तेच बनलं. त्या पट्ट्याला सांगितलं का तो तिकडं गावभर बोकळतो. त्या नळ्यादी पाठवून टाकून तर त्याचा काय पट्याने काय करू राहिले आला तुला नाही सर काय करू राहिलं म्हणून. हा तुला त्यांनी सांगितलं होतं या नळ्या गाडीत भर म्हणून. तुम्ही उकडे तिकडे बोललो कुठे गेल तर तू ते गायच्या औषध आणायला गेलतो. मग बाळू मामा येत होते. बाळू मामा मला बाळू मामा त्यांची वस्ती राहते तिथं. तर तिथं सोडलं मग मी मधून आलो. तिकडे इकडे आला का. हा अरे काय भाऊ तुम्ही मला इतकं शिन आणलं ना तर मला जीवन नको आज झाले मला काय काम. डायरेक्ट मारायला धावते माणसाला एवढं काम करून बी. अरे काय काम करून तुला एक एक डोक्याला माहिती माझ्या डोक्याला काय शिन आलं ते. त्या गाय मारून टाकायचं मग औषध नको आणू का. अरे आपण मग मला सांगत होतो छान आहे का कसं भाऊ माझ्या डोक्याला आलं शिन लई. तुला सांगू माझ्या डोक्याला लई तीच आणली. काय टेन्शन तुम्हाला तुम्ही लोड घेऊन नका ना. काय लोड घेऊ नका तुला तुला सांगू तिकडे काय अरे मी तू सांग त्या माऊला कोणता बाप वाटोळ करीन. कसं काय करीन. मी त्या माऊला काय म्हणलो का बाई ते पोरग टुकार आहे त्याच्या नादी लागू नको काही कामात. कोणतं पोरग ते सख्याचं पोरग नाही ते बाळ्या. तुम्हाला काय ती काय म्हणली नाही मान ते असं असं आहे आणि मला करायचं तोच नाव राखायचं. तू मला सांगा आज ते गोरं कोणतं दिसतं पाठीमागे काय बॅकग्राऊंड आहे माहिती तुला. अरे पण मग आपल्याला माहिती नाही काही नाही कसं काय झालंय. मला काय म्हणतं एक तर त्यांचं आपलं नातं बसत नाही काही कामा नामाचं उलट सुलट नातं आहे. आणि मग कसं काय करायचं काही काही कामा नामाचं ते कसं काय नातं होईल मग आपलं. मग ती फिंदडी आहे का ती फिंदडी अजिबात ऐकत नाही मायवलं. मला सांगून सांगू बरं बाबा डोकं बदला तिने 1 तास माझ्या डोकं खाल्लं माहिती तुला. नाही ऐकलं नाही ऐकलं मायवल तिनं. तर तिला 2 गोष्टी समजून सांगतो. नाही मी जातो घरी मी सांगतो तिला. नाही तर मी कान पटून काढी मग मला सरकून मी सांगतो तिला. सांग आबा काय मग जाई म्हणा आबा मी लगेच सांगतो. तुम्हाला बोलली ती. हा मला बोलली ती. मी बोलतो तिला थांबा. बोलतील जाऊ द्या तिच्या भावाला सांगितलंय पाहिजे तिचा भाऊ नाही ऐकलं ना त्याला सांगितलंय काय रिटून जाऊ दे मोर द्या. पूजा पूजा तू कशाला आला इथं. कशाला आलो म्हणजे पहिले तुझं नाम कली का तू इथं कशाला आलाय. आलो म्हणजे तो नाना काय ऐका ना मग आम्ही काय करू. हा
मला बाकीचं काही नाही माहिती. तू जा आणि बॅग भर पहिले. कशाला बॅग बी? तू काही येडबिड झालं का? तुला इथं कोणी बघितलं ना परत हे होईल. आणि ना- बघून ते काय होईल ते होईल, बघून घेईन मी. अरे तू पागली का जरा? नको, तू शांत बस जरा, जा इथून. तू आता डोक्यावर कशाला- पडले का? मी किती दिवस तुला टाइम दिला? मी म्हणलो का काही? तू म्हणली की मी विचारते, सांगते. किती दिवस झाले? मी कधी काय बोललो का तुला त्या गोष्टीवर? नाही ना. मला आता नाही माहिती काय. तू जा आणि बॅग. अरे मी सांगते या नानांना समजून. काय शांत बस किती जरा. दिवस झाले मी सांगते? तू किती दिवस झाले मला एवढंच सांग. हा पण मी सांगते ना त्याला समजून, ऐकतील ते. तू इथं येऊ नको, तुला किती वेळा कधी सांगितलं नाही मी. ऐकतील? परत कधी भांडण कधी ऐकतील? ऐकतील ते. काय? जा तू आता 3 इथून जा वर्ष तू पहिले. घातलेत ना त्याच्यासाठीच मी. 3 वर्ष झाले मागं लागलो ना मी तुझे. तू 3 वर्ष झाले त्यांना म्हणती पण अजून काय चालूच आहे ते. तिथं काय ऐकायचं नाव घ्याय ना माणूस. तू ते जाऊन दे, मला इथं टेन्शन आलेलं आहे. तुला इथं कोणी बघितलं ना परत. हे जा, मी नाही घाबरत कोणाला. जा तू घे, जा बॅग बिग भर. बघू आपण बॅग बी पुढचं कशाला? जे होईन ते कुठे होईन. जायचंय? जाऊ आपण निघून जाऊ कुठं तरी बाहेर. नाही नको मी जा तू आवर, मला नको सांगू. बघून घेईन. आणि तू पप्पा ना ऐकन नंतर. नाही ते नको. ते नानांना सोडून मी ना नाणार आहे. मला नाही बरं वाटत. काय नानांना सोडून नाही बरं वाटणार तुला? आपण लग्न झाल्यावर परत येऊ त्यांना भेटायला, तेव्हा बरोबर ऐकतील ते आपलं. मला नाही बरोबर वाटत आहे ते. त्यांचं एक तर लय जीव आहे बरोबर वाटेल त्यांना. नंतर आपण आहे ना करू काहीतरी त्यांना. माझ्यात. काय चिडचिड करायला तू लावतेस घरी का मला? आलाय? तू काय चिडचिड करायला लावतेस? तू आवर जा पहिलं, जाऊन आवर. आपल्याला लगेच निघायचंय. जा तू पहिले आवर. अरे, मला बाकीचं काही माहित नाही. मग मला नाही वाटत आहे. कुठं जायचं आपण? जाऊ निघून? करू काय पण. काय पण म्हणजे? आणि ते परत काय झालं तर मला काही तर नाही भीती होत, वाटते. काही नाही होत. मी आहे ना तुझ्यासोबत. मी काय सोडून जाणार कुठं तुला? नाही ना. मी सोबतच आहे ना तुझ्या. मग असं जायचं म्हणलं घरी एक तर कोणी नाहीये. मला नाही आवडणं झाले घरी हा, जायचं. काही नाही होत. तुझा आवर. बघू आपण परत येऊ त्यांच्यासाठी. जा ऐकतील तू. का पण ते? जा, मला नको सांगू. जा तू पहिले, जा बॅग भर. घे लवकर. ती बॅग पडलेली ना तिथे एक. जा ती भर आणि लवकर ये. चल आपल्याला जायचंय. ते ऐकतील ना पण? हा, ऐकतील. जा तू. केल्यानंतर सगळे ऐकतात. आता ते नखरेच करतील. आपण करून आलो ना बरोबर ते ऐकतील आपलं. जा पटकन आवरून ये. मला काही नाही माहिती बाकीचं. आली का तू? आले. चला. तू तर फार नवीन कपडे बिपडे फार तयारीतच आलेलं हा, दिसतोय मग? मला. काय डायरेक्ट लग्नच करतो काय? मग लग्नच करायचं आपल्याला. चल तू. बघू आपण जे होईन ते. आला पण हे करतोय ते योग्य आहे का? मला अजून सगळं पण नाही योग्य आहे पटत रे. आहे. सगळे योग्य आहे. बसली का? हा बसली. जायचं. चल. आबा काय रे? अरे माऊ घरी नाही. असं तिकडे पलीकडे आली पाहिजे. अहो मी सगळ्यात 2-3 दरवाजे पाहिले उघडून नाही घरात. मग एवढं कोण घर तू? अहो घरातच नाही. मग नाही. नाही. मग कुठे गेली? काय माहित हो. तो साईडला काय तिला? ना मला भेटलीच नाही ती. नाही. अरे मी तुला आधी भावशा, मी तिला कधी खोलून आलो होतो भाऊ. नेमकं तसंच काही घेणे ना. काय माहित भाऊ, तुम्ही काही लय बोलले काय कोणी काही बी. अरे मी रागात बोललो. चाल बरं ती गोष्ट चला बरं पटकन. चल लगेच.